ओम. मित्रांनो, आई वडिलांचा अपमान करणाऱ्या एका मुलाला श्री स्वामी समर्थांनी असा धडा दिला ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी स्वामींचा असा संदेश मिळेल जो प्रत्येकाच्या आयुष्यासाठी अमूल्य आहे. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विशाल नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती चांगली होती. वडील गणपतराव यांचे गावात किराणा दुकान होते. आई सुमनताई अतिशय प्रेमळ आणि धार्मिक स्वभावाची होती. लहानपणापासून विशालला कशाचीच कमी पडू दिली नव्हती. त्याला चांगल्या शाळेत शिकवलं. त्याच्या प्रत्येक हट्टाला होकार दिला. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्याची स्वप्न पूर्ण केली. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसा विशाल बदलत गेला. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला नवीन मित्र मिळाले. मोठ्या शहरात राहणाऱ्या मुलांप्रमाणे वागण्याची त्याला सवय लागली. त्याला वाटू लागलं, गावातले लोक काहीच जाणत नाहीत. माझे आईवडील जुन्या विचारांचे आहेत. तो आईशी मोठ्या आवाजात बोलू लागला. वडिलांनी एखादा सल्ला दिला की म्हणायचा, तुम्हाला काय कळतं? तुम्ही तुमच्या काळात जगलात. आता मला शिकवू नका. हे शब्द ऐकून आईचं मन तुटायचं. पण ती शांत राहायची, कारण आईचं हृदय नेहमी मुलासाठीच धडधडत असतं. एक दिवस दुकानात खूप गर्दी होती. गणपतराव सकाळपासून काम करत होते. दुपार झाली तरी त्यांना जेवायला वेळ मिळाला नव्हता. त्यांनी विशालला फोन केला, बाळा, जरा दुकानात ये, मला थोडी मदत कर. विशाल मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसला होता. त्याने चिडून उत्तर दिलं, मी नोकर नाही तुमचा. तुमचं दुकान तुम्हीच सांभाळा. आणि त्याने फोन कट केला. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. गणपतरावांनी एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा कामाला लागले. त्या रात्री आईने विशालला प्रेमाने विचारलं, बाळा, बाबांना थोडी मदत केली असतीस तर काय बिघडलं असतं? विशाल रागाने ओरडला, तुम्ही दोघं माझ्या मागे का लागता? माझं आयुष्य मला जगू द्या. सत उपदेश करू नका. हे ऐकून आईच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गणपतराव मात्र शांत बसले. ते फक्त एवढंच म्हणाले, सुमन, त्याला काही बोलू नकोस. एक दिवस त्यालाच सगळं समजेल. काही दिवसांनी गावात एक धार्मिक कार्यक्रम होता. सगळे गावकरी आले होते. गणपतराव आणि सुमनताईही गेले. विशालही मित्रांसोबत तिथे आला. कार्यक्रम संपल्यानंतर गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने विशालचं कौतुक करत म्हटलं, तुझे आईवडील खूप भाग्यवान आहेत. विशाल मोठ्याने हसला आणि म्हणाला, भाग्यवान? ते अजूनही जुन्या विचारात जगतात. त्यांना आधुनिक जगाची काहीच समज नाही. संपूर्ण सभागृह शांत झालं. गणपतरावांनी मान खाली घातली. सुमनताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी पहिल्यांदाच विशालने स्वतःच्या आईवडिलांचा सर्वांसमोर अपमान केला होता. हे सगळं विशालची आजी शांतपणे पाहत होती. रात्री तिने विशालला जवळ बोलावलं. ती म्हणाली, बाळा, एक गोष्ट सांगू का? विशाल म्हणाला, आजी, आता पुन्हा उपदेश नको. आजी हसली, हा उपदेश नाही, अनुभव आहे. ती पुढे म्हणाली, माणूस कितीही मोठा झाला तरी तो आईच्या मायेपेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि वडिलांच्या कष्टांपेक्षा श्रीमंत होऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात, अहंकार माणसाला आंधळ करतो. विशाल पुन्हा हसला. आजी,
आजच्या काळात या गोष्टी कोण मानतं? मेहनत मी करतो, यश माझं आहे. आईवडिलांनी जे केलं ते त्यांचं कर्तव्य होतं. आजीच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. ती शांतपणे म्हणाली, बाळा, कर्तव्य आणि प्रेम यांच्यातला फरक तुला अजून समजलेला नाही. त्या रात्री गणपतराव घराच्या अंगणात एकटे बसले होते. आकाशात पूर्ण चंद्र होता. ते हळू आवाजात म्हणाले, स्वामी, माझ्या मुलाला सद्बुद्धी द्या. त्याला शिक्षा नको, फक्त समज द्या. घरात आई देवासमोर बसून रडत होती. तिच्या ओठांवर फक्त एकच नाम होतं, श्री स्वामी समर्थ. त्याच वेळी विशाल आपल्या खोलीत मोबाईलवर व्हिडिओ पाहत हसत होता. त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आता काही तासांवर येऊन ठेपला होता. त्या रात्री मध्यरात्री 12 वाजता अचानक त्याची झोप उडाली. खोलीत एक विचित्र शांतता होती. खिडकीबाहेर जोराचा वारा वाहत होता. त्याला असं वाटलं जणू कोणीतरी त्याला हाक मारत आहे. विशाल, तो घाबरून उठला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. पुन्हा तोच आवाज, यावेळी अधिक स्पष्ट. विशाल, अहंकाराचा शेवट नेहमी पश्चात्तापात होतो. तो दचकून दाराकडे पाहू लागला आणि त्याच क्षणी खोलीभर एक तेजस्वी प्रकाश पसरू लागला. रात्रीचे 12 वाजले होते. विशालच्या खोलीत पसरलेला तो तेजस्वी प्रकाश क्षणाक्षणाला वाढत होता. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तो घाबरून उठला. कोण कोण आहे तिथे? पण उत्तर आलं नाही. अचानक तो प्रकाश एका दिव्य रूपात बदलू लागला. भगवी वस्त्रे, तेजस्वी चेहरा, डोळ्यात अपरंपार करुणा आणि तरीही कठोर सत्य सांगणारी गंभीर नजर. विशालच्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले, श्री स्वामी समर्थ. तो थरथर त्यांच्या चरणांवर कोसळला. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, विशाल, उठ. भीतीने नाही, सत्याने माणूस बदलतो. विशाल रडत म्हणाला, स्वामी, मी काही चूक केली आहे का? स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित होतं, पण त्यांच्या आवाजात गंभीरता होती. चूक? तू स्वतःला विचार. आजवर किती वेळा तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आणलेस? किती वेळा तुझ्या वडिलांच्या मनावर घाव घातलास? विशालची मान खाली गेली. क्षणात त्याच्या आजूबाजूचं दृश्य बदललं. त्याला स्वतःचं लहानपण दिसू लागलं. त्याला ताप आला होता. रात्रभर त्याची आई त्याच्या उशाशी बसून होती. स्वतःच्या डोळ्यात झोप नव्हती. पण मुलाला औषधं वेळेवर मिळालं पाहिजे एवढीच तिची धडपड होती. विशालच्या डोळ्यात पाणी आलं. ही माझी आई. स्वामी म्हणाले, हो, जिचा तू आज अपमान करतोस. दुसरं दृश्य दिसू लागलं. गणपतराव पावसात भिजत दुकान बंद करत होते. त्यांच्या पायातील चप्पल तुटली होती. तरीही त्यांनी स्वतःसाठी नवीन चप्पल घेतली नाही. कारण दुसऱ्या दिवशी विशालच्या कॉलेजची फी भरायची होती. स्वामी विचारतात, विशाल, हे आठवतंय का? विशाल हुंदके देत म्हणाला, नाही स्वामी, मला कधीच कळलं नाही. स्वामींचा आवाज अधिक गंभीर झाला, तुला वाटलं तू स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालास, पण तू ज्या पायांवर उभा राहिलास त्या तुझ्या आईवडिलांनी स्वतःच्या कष्टांनी बांधल्या. त्यांच्या त्यागावर उभं राहून तू त्यांचाच अपमान केला. विशालला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. तेवढ्यात आणखी एक दृश्य समोर आलं. गावातील धार्मिक कार्यक्रम. तो सर्वांसमोर वडिलांचा अपमान करत होता.
त्या क्षणी गणपतरावांच्या डोळ्यांतलं दुःख त्याला स्पष्ट दिसलं. तो ओरडला, नको स्वामी, हे दृश्य नको. स्वामी म्हणाले, सत्यापासून पळून गेलास तर पश्चात्ताप आयुष्यभर पाठलाग करतो. विशाल रडत म्हणाला, स्वामी, मी खूप मोठी चूक केली, मला माफ करा. स्वामी प्रेमाने म्हणाले, माफी मला नाही मागायची. ज्यांच्या हृदयावर जखम केली त्यांची माग. विशालने विचारलं, स्वामी, आईवडिलांचा एवढा मान का करावा? स्वामी म्हणाले, कारण देव तुला जन्म देत नाही, तो आईच्या रूपाने तुला जन्म देतो. देव तुला चालायला शिकवत नाही, तो वडिलांच्या हाताने तुला आधार देतो. म्हणून ज्याला आईवडिलांमध्ये देव दिसत नाही त्याला मंदिरातील देवही कधी समजत नाही. स्वामी पुढे म्हणाले, लक्षात ठेव विशाल, अहंकार माणसाला उंच नेत नाही, तो त्याला मुळांपासून तोडतो. आणि ज्या झाडाची मुळे तुटतात ते कितीही उंच असलं तरी एक दिवस कोसळेच. विशाल दोन्ही हात जोडून म्हणाला, स्वामी, मला एक संधी द्या, मी बदलू इच्छितो. स्वामी स्मितहास्य करत म्हणाले, प्रत्येक सूर्योदय ही देवाने दिलेली नवीन संधी असते. उद्या सकाळी तुझ्या आयुष्याचा नवीन जन्म होईल. अचानक मंदिरातील घंटांचा आवाज घुमू लागला. संपूर्ण वातावरण सुवर्णप्रकाशाने उजळून निघालं. स्वामींचा आवाज शेवटचा एकदा ऐकू आला, विशाल, आईवडिलांच्या चरणांपेक्षा मोठं कोणतंही तीर्थ नाही, त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. जा आणि तुझ्या आयुष्याची खरी पूजा सुरू कर. क्षणात प्रकाश नाहीसा झाला. विशाल दचकून जागा झाला. त्याच्या कपाळावर घाम होता, डोळ्यात अश्रू होते. बाहेर पहाट होत होती. देवघरातून आईच्या प्रार्थनेचा मंद आवाज येत होता, श्री स्वामी समर्थ. विशालच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, आई, बाबा, आजपर्यंत मी तुमचा मुलगा होतो, पण आजपासून तुमच्या प्रेमाचा ऋणी आहे. तो हळूहळू आपल्या खोलीबाहेर पडला, कारण आज त्याला सर्वात महत्त्वाचं काम करायचं होतं. आईवडिलांची माफी मागायची होती. पहाटेचा मंद प्रकाश घरभर पसरला होता. देवघरात समरू तेवत होती. विशालच्या आईचा जप सुरू होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण आज विशालच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. रात्रभर पाहिलेलं ते दिव्य स्वप्न, स्वामींचा गंभीर आवाज, आईवडिलांच्या त्यागाची प्रत्येक आठवण त्याच्या हृदयाला आतून हलवत होती. तो शांतपणे देवघरासमोर गेला. आईने मागे वळून पाहिलं. विशालच्या डोळ्यात अश्रू होते. आईला काहीच समजलं नाही. ती म्हणाली, काय झालं बाळा? विशाल काही बोलू शकला नाही. तो आईच्या पायाशी बसला. दोन्ही हातांनी तिचे पाय धरले आणि रडत म्हणाला, आई, मला माफ कर. सुमनताईंना क्षणभर काहीच सुचलं नाही. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. अरे बेड्या, आई मुलावर राग धरते का कधी? पण विशाल म्हणाला, आई, मी तुला खूप रडवलं. तुझ्या प्रेमाची किंमत मला कधीच समजली नाही. आज मला कळलं, तू माझ्यासाठी किती सहन केलंस. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. इतक्यात गणपतराव बाहेर आले. त्यांनी विशालला आईच्या चरणी पाहिलं. त्यांना वाटलं, कदाचित अजूनही तो दुःखी असेल. पण पुढच्या क्षणी विशाल उठला.
वडिलांसमोर गेला, दोन्ही हात जोडले आणि त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. बाबा, मला माफ करा. मी तुमचा अपमान केला, तुमच्या कष्टांची थट्टा केली. मी मोठा झालो नाही, मी फक्त अहंकारी झालो होतो. गणपतरावांनी त्याला उठवलं, त्याला मिठी मारली आणि फक्त एवढंच म्हणाले, बाळा, चूक मान्य करणारा माणूस आधीच बदलायला सुरुवात करतो. त्या दिवसापासून विशालचं आयुष्य खरंच बदललं. सकाळी उठल्यावर तो प्रथम आईवडिलांना नमस्कार करू लागला. दुकानात वडिलांना मदत करू लागला. आईला घरकामात हातभार लावू लागला. कोणी पाहत असो वा नसो, तो तेच करत राहिला. कारण आता त्याचा बदल लोकांसाठी नव्हता, तो मनापासून होता. एक दिवस गावातील तेच लोक दुकानात आले, ज्यांनी आधी विशालच्या वागण्यावर चर्चा केली होती. त्यांनी पाहिलं, विशाल स्वतः ग्राहकांना सामान देत होता, वडिलांना आदराने बाबा म्हणत होता, आईसाठी पाणी आणत होता. गावातील एक वृद्ध गृहस्थ हसून म्हणाले, गणपतराव, तुमचा मुलगा खूप बदललाय. गणपतरावांच्या डोळ्यात समाधान होतं. ते म्हणाले, माणूस बदलतो जेव्हा त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. काही दिवसांनी विशाल पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या समाधीसमोर बसला. दोन्ही हात जोडून तो म्हणाला, स्वामी, तुम्ही मला धन दिलं नाही, पद दिलं नाही, पण त्याहून मोठी गोष्ट दिलीत, संस्कार दिलेत. माझे आईवडीलच माझं खरं तीर्थ आहे, हे समजण्याची बुद्धी दिलीत. त्याच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते. त्याच क्षणी त्याच्या मनात जणू स्वामींचा आवाज घुमला, विशाल, लक्षात ठेव, जग जिंकलंस तरी चालेल, पण आईवडिलांचं मन हरवू नकोस. त्यांच्या आशीर्वादातच तुझं खरं भाग्य दडलं आहे. घरी परतल्यावर विशालने एक नवीन नियम केला. घरातून बाहेर पडण्यापूर्वी आईवडिलांना नमस्कार. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला. आणि प्रत्येक रात्री त्यांच्यासोबत काही वेळ मनापासून संवाद. हळूहळू घरातलं वातावरण बदललं. जिथे आधी राग होता, तिथे हसू आलं. जिथे आधी अश्रू होते, तिथे समाधान आलं. मित्रांनो, ही कथा काल्पनिक आहे, पण तिचा संदेश अगदी खरा आहे. आज अनेक मुलं मोठं शिक्षण घेतात, मोठ्या पदावर पोहोचतात, पण जर त्या यशाच्या प्रवासात त्यांनी आईवडिलांचा सन्मान गमावला, तर ते यश अपूर्णच राहते. लक्षात ठेवा, आईच्या डोळ्यात अश्रू आणून कोणीही खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही. वडिलांच्या कष्टांची थट्टा करून कोणीही खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ शकत नाही. ज्या घरात आईवडिलांचा सन्मान होतो, त्या घरात देवाचा आशीर्वाद आपोआप नांदतो. आजच्या कथेचा बोध: आईवडिलांचा अपमान म्हणजे स्वतःच्या संस्कारांचा अपमान. अहंकार माणसाला मोठं दाखवतो, पण आतून रिकाम करतो. चूक मान्य करणं हे परिवर्तनाचं पहिलं पाऊल आहे. आईवडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञता यांमुळे जीवनात खरे सुख मिळते. चला, शेवटी सर्वांनी मनोभावे म्हणूया: अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.